आहे का? आपलं नेतृत्व या ठिकाणी व्यासपीठावरती आलेलं आहे. आपलं समाजाचं नेतृत्व या ठिकाणी व्यासपीठावरती आलेलं आहे. मोठ्या जल्लोषात स्वागत करायचं आहे. कारण टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आपलं नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे व्यासपीठावरती. इथे खाली बसा, ना या ठिकाणी समोरच्या बाजूला जरा खाली बसून घ्या. मागं महिला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, अजून प्रचंड पब्लिक जेवढं या ठिकाणी बसलंय तेवढंच पब्लिक अजून रस्त्यावरती उभं आहे. पाठीमागं उदयन सगळ्यांनी खाली बसून घ्या. सगळ्यांनी खाली बसून घ्या. गर्दी करू नका. खाली करू नका. श्रीमंत उदयनराजे भोसल्यांचा, आद्यक्रांतीवीर उमाजी नायकांचा, आद्यक्रांतीवीर उमाजी नायकांचा, छत्रपती एक लक्षात बोलतो, मनापासून बोलतो. विशाल पुढे ना. विशाल मला कोणी अधिकार दिला की मोठ्या गाड्यांमधनं फिरायचं का? एक तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतो की जर माझे मुलं मोठ्या गाड्यांमधनं आणि सगळं जेवू शकतात, मग मला सांगा ह्यांना जेवायचा अधिकार आहे का नाही? का सगळे असं हे बोलतात की जे काय बोलायचं ते बोलू द्या. पण एक सांगतो, हे समाज जो आहे, एक मिनिट, चुकून माकून कोणाचं ऍक्सिडेंट होऊ नये, कुठं कोणाला ऍक्सिडेंट किंवा आजार होऊ नये, ही माझी मनापासूनची संकल्पना आहे. पण मला एक सांगा, जर त्याचं उत्तर तुमच्याकडे असेल, ज्या वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस का तुम्ही लेबल लावत नाही? त्यावेळेस फक्त ब्लड ग्रुप बघता. मग हे ब्लड ग्रुप नाही तर काय? ह्यांचं नाही कोणी करायचं काय? हात धरून ह्यांना नाही आपण वर काढायचं, कोणी काढायचं मला सांगा. अहो, मनाने आपल्यापेक्षा ही एवढी माणसं आहेत ना, ती फार मोठी आहेत. बस काय करायचं असेल तर मला सांगा, मी ते करतो. इथं काय भाषण द्यायला आलो नाही, मनापासून जे वाटतं तेवढं बोलायला आलो. काय करायचं तर करून घ्या, पण तुम्ही सांगायचं ते करणार. आयुष्य जुगारून टाकीन, तेच केलं आजपर्यंत. छत्रपती
सिद्धूयांचा विजय असो. येळकोट येळकोट. रामोशी समाजाच्या विराट सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. या लोकनाना सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आज वेगळी नोंद झाली. हा क्रांतीचा जिल्हा, ज्या जिल्ह्याला क्रांतीची पार्श्वभूमी आहे, ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या राज्याच्या क्रांत्या झाल्या, त्या सातारा जिल्ह्याला ज्या क्रांतीची सुरुवात या सातारा जिल्ह्यातून झाली, त्या सातारा जिल्ह्यामध्ये आज एक रामोशी समाजाच्या इतिहासाची नोंद झालेली आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो, आजचा जो रामोशी समाजाचा जो मोर्चा आहे, तो आजपर्यंतच्या रामोशी समाजाच्या सातारा जिल्ह्यातल्या मोर्चातला सगळ्यात भव्य मोर्चा, आणि हे सगळं करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माझ्या सर्व सातारा बांधवांनी, सातारा तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील सर्व बांधवांनी, समाज बांधवांनी करण्याचं काम केलं. त्यामुळे सुरुवातीलाच मी सातारच्या सर्व रामोशी बांधवाला धन्यवाद देतो. निवडणं केलं की क्रांतीचा जिल्हा सातारा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीची सुरुवात होते त्या रामोशी समाजाची आता क्रांती काय आहे तिथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कळणार आहे. मित्रांनो, मोर्चा काढताना गेली नाना 5 ते 6 दिवस झालं तालुक्यातला आहे. कोपरा ना कोपरा, तालुका ना तालुका नानाने पिंजून काढला. 2-2 वाजेपर्यंत मी नानांच्या स्वतः बरोबर होतो. 2-2 वाजेपर्यंत हा माणूस झोपत नव्हता. सकाळी 7 वाजताची मिटिंग असायची, 2 वाजता झोपायला आम्ही जागेवरती पोहोचायचो. अशा अवस्थेमध्ये फक्त एकच डोक्यामध्ये विचार, रामोशी समाजाचं सरळ झालं पाहिजे. मला आयुष्य मिळाले, नानाने 2 ते 10 वेळा बोलून दाखवलं. मला जे आयुष्य मिळाले ते पुढच्या काळामध्ये फक्त समाजासाठी व्यतीत करणार आहे, आणि या भावनेतून नाना रात्रीचा दिवस काम करतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 70 लाख रामोशी समाज आहे, आणि एवढा समाज असताना सुद्धा काही नेते मंडळी, याच्या आधी आपण अनेक मागण्या झाल्या, अनेक आंदोलन झाली, पण आपल्याला कधी न्याय मिळाला नाही. आपल्या अवेलनानं आपली चेष्टाच करण्याचं काम नेते मंडळींनी आणि पुढारीने केलेलं होतं. 70 लाख महाराष्ट्रातला रामोशी समाज, आणि त्यामध्ये नाना सातारा जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला माहित असेल, कदाचित सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या ही सातारची आहे. तरी सुद्धा आपली जरी नाही झालो सूर्य जरी छोटीशी ठिणगी होईल म्हणतो, नाही झालो सूर्य जरी छोटीशी ठिणगी होईल म्हणतो, चुकून पडलोच एखाद्या कोठाऱ्यावरती साम्राज्य जाळून टाकीन म्हणतो, साम्राज्य जाळून टाकीन. मित्रांनो, पुन्हा एकदा सातारा जिल्हा कृती समितीचा अध्यक्ष नात्यानं आपल्या सर्व जिल्ह्यातून आणि प्रत्येक तालुक्यातल्या समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही या मोर्चाला ऐतिहासिक स्वरूप दिलं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारा जिल्ह्यामध्ये उमाजी नाईकांना क्रांतिकारक घोषित करण्यासाठी हा 28 तारखेचा जो मोर्चा घेतला, ह्या मोर्चाचं नियोजन नुसत्या 1-2 आठवड्यात 15 ते 16 दिवसात आपण ही 5 मोर्चाचं नियोजन महाराष्ट्रामध्ये आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. हे होत असताना आपण पहिला मोर्चा हा सातारा जिल्ह्यात घेण्याचं कारण या शिवाजी महाराजांचं सुद्धा जर तसं पाहिलं तर हा सातारा जिल्हा, आणि म्हणून आपण या सातारा जिल्ह्यातनं क्रांतिकारकाचा किंवा स्वराज्याची स्थापना केलेली, म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये आपण पहिलं मोर्चाचं नियोजन केलं. आलो आपण या जन्माला येत असताना आपण इतर समाजातील लोकांना, आपल्या समाजात लोकांना बराचसाच बदल आहे, कारण आपल्या समाजाला कुठल्याही पद्धतीचं व्यावसायिक उद्योग नाही. इतर सर्व समाज घ्या, या सर्व समाजाला व्यावसायिक उद्योग आहेत. कुठलाही समाज घ्या त्याला व्यवसाय आहे, पण रामोशी समाजाला व्यवसाय बघितला तर फक्त दारू आहे. ही दारूचा धंदा करायचं आणि आपण जगायचं. पण आता आम्ही हा धंदा सुद्धा पोलीस खात्यानं समजून घ्यायचं. हा धंदा आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंद केलाय, कारण आमचीच समाज सगळा या दारूच्या व्यसनाधीन बाद होत आहे. म्हणून आम्ही आता ती बाजूला ठेवलंय. दुसरं बघितलं तर आपला व्यवसाय चोर आणि दरोडेखोर अशी आपण म्हणत नाही, इतर समाजातील लोक म्हणतात. परंतु चोरी आणि दरोडेखोर या आमच्या उमाजी नाईकांना दुसऱ्यांना जगवण्यासाठी, इतर समाजाचं 5000 सैनिक जगवण्यासाठी जे काय उद्योग केला, तोच उद्योग आम्ही सुद्धा आमची पोरं आणि बाळा जगवण्यासाठी जर का नाही चाललं तर तो पण उद्योग आम्ही इथून पुढच्या काळात चालू करू. कारण पोलीस खात्याला माहित आहे, महाराष्ट्रातील सर्व पोलीस खात्याला माहित आहे, मार खायची ताकद फक्त रामोशीच्याच हातात आहे. आम्ही आता सुधारायला लागलोय. आमची मुलं शिक्षण घ्यायला लागल्यात. सर्व जात आमची आता व्यवस्थित पद्धतीनं लोकशाही मार्गानं न्याय मागत आहे. आणि जर नाही दिलं तर 5 मोर्चे ठेवल्यात.
6वा मोर्चा सगळा धुळा होणार आहे ही पण लक्षात ठेवायची. कारण सांगली जिल्ह्याचा मोर्चा पेंडिंगला ठेवलाय कारण तिथं जाळण पोळच होणार. सगळं रामोशी आत गेलं तरी चालेल पण उमाजी नायकांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच बोलून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर भीष्म. इंग्रजांच्या काळामध्ये पहिली क्रांती सातारच्या नाना पाटलांनी केली. दुसरी क्रांती इंग्रजांच्या विरुद्ध पेस आहे तर त्या ठिकाणी त्यांनी खाली बसा. त्या ठिकाणी काही म्हणजे त्या पोलीस खात्यातल्या एका PSI त्या मुलांना पोलीस स्टेशनला नेलं. मुलांनी सांगितलं की लायसन नाही. त्यांनी डायरेक्ट कोर्टात नेलं. फक्त मित्रांनो त्यांनी जात विचारली त्या व्यक्तीने की तू कोणत्या जातीचा. पोरांनी सांगितलं की तू रामोशी जात्याचा. त्यांनी लगेच त्यांच्या गाडीमध्ये टाकले आणि घेऊन गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. माझा फोन झाल्यानंतर मित्रांनो त्यांनी सोडून दिलं. पण अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी होतात. सातारा जेल असन, सोलापूर जेल असन, सांगली जेल असन मित्रांनो सगळ्यात ज्यादा जर समाजाची मुलं असतील तर आपली मुलं आहेत. रामोशी समाजाची मुलं आहेत तिथं. सरकारने न्याय मिळवून दिला नाही तर मित्रांनो सांगलीचा जो मोर्चा होईल त्या मोर्चाचा इतिहास नोंद होईल असं या ठिकाणी सांगतो. मित्रांनो आपण सर्व एक जीवानी इथपर्यंत आला त्याबद्दल रामोशी समाजात सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो इथून जाताना सर्वांनी आपापल्या ज्या गाड्या आहेत कुणी पळवू नका. व्यवस्थित गाड्या आपल्या घेऊन जा आणि शांतपणे जा आणि कुणालाही काहीही म्हणू नका. आणि जे साताऱ्याचा सोलापूरचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये पण मित्रांनो आपल्याला सहभागी व्हायचंय. नाशिकचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये पण सहभागी व्हायचंय. आपल्याला सर्वांना विनंती करतो की 2-2 दिवसाचा गॅप आहे. 2 दिवस किंवा 10 दिवस आपण जर काम केलं नाही महिलांना त्या ठिकाणी आणू नका. पण तुम्ही त्या ठिकाणी त्या मोर्चा करता सहभागी व्हा. आपली ताकद दाखवून द्या. मी या ठिकाणी परत एकदा आपल्याला शब्द देतो जोपर्यंत रामोशी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत दौलत नाना शितोळे शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढत राहील असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. जय मल्हार, जय मल्हार, जय उमाजी. एलकोट 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 एलकोट. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा. धन्यवाद. सचिव सगळी राज्याची पदाधिकारी कार्याध्यक्ष जिल्ह्याचा मोर्चा आहे. राज्याची पदाधिकारी सगळी टीम आहे. मी जिल्ह्याचा एकच मिनिट. आज जे सातारा कलेक्टरवरती जो लाखोच्या संख्येने जो रामोशी समाज आला त्याचं निवेदन आता कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. आपण आता महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी अजून मोर्चे आहेत. 1 तारखेला